तुम्हाला एक आता मी व्हिडिओ दाखवतो. क्यों कोई मुझको याद करे मसरूफ ज़मां. त्यामध्ये त्या डॉक्टर किती प्रयत्न करत होत्या तिला वाचवायचा, पण नाही. माणसाचा एकदा टाइम संपला ना की माणसाला हे जग सोडून जावंच लागतं. खूप विचार करतो की हा माझा तो माझा, पण नाही. कोणी सोडून गेलं म्हणून तिच्या टेन्शन मध्ये त्याच्या टेन्शन मध्ये आपली जवानी कधी वाया नाही घालवायची. अरे बस आता एकटेपणामध्ये जगायला शिका, स्वतःला आरशात बघा आणि असा विचार करा की ह्या व्यक्तीला आपल्याला खुश ठेवायचंय. बस मी स्वतः पाहिलंय, माणूस मेल्यानंतर 2 दिवसात घरातनं हसण्याचा आवाज येतो. आपल्याला वाटतं करता माणूस गेला म्हणजे सगळं संपतं, सगळं आयुष्य थांबतं. असं नसतं. जे चालू आहे ते चालूच राहणार आहे. कोणी कोणाचं नसतं. कोणी म्हणजे त्यामध्ये कोणी म्हणजे कोणीही नाही. मला कधी कोणत्या गोष्टीचं टेन्शन यायला लागलं ना की मी हा व्हिडिओ बघतो. आहें भर कर लौट गए कुछ नगमे. नशिबाने आपलं असं तर नाहीये ना. जर आपल्याला दिलाय देवाने माणसाचा जन्म, काय पाहिजे काय नको ते आपल्याला तोंडाने बोलता येते. आपल्याला खुश ठेवण्यासाठी जे पाहिजे ते करता येते. सगळ्या मुला मुलींना असं वाटतंय ही जवानी अशीच राहणार आहे, आपला कधीच मृत्यू होणार नाहीये, पण असं नसतं मित्रांनो. तुम्ही थोडं भानावर या. हे जे कातळ तुम्हाला आता दिसतंय हे असंच राहणार नाही आयुष्यभर. 10, 15, 20 वर्षांनी त्याला सुरकुत्या पडतील, तेव्हा तुम्हाला थोडं थोडं जाणवायला लागेल. माणसाचा एक टाइम ठरलेला असतो, तेव्हा त्याला वर जावंच लागतं. कोणी आपल्याला काय बोलतंय त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि त्या माणसाला बरं वाटेल म्हणून आपल्या मनाविरुद्ध सुद्धा वागायचं नाही.